धन्यवाद ॲडव्होकेट सविताताई शिंदे साहेब। यानंतर महाराष्ट्र राज्याचं युवक नेतृत्व संपूर्ण राज्याला करतात मोहित ते आमदार रोहित पवार या साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सन्माननीय आमदार रोहित दादा पवार साहेब। महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट यांचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी व तसंच या भागातले ज्येष्ठ नेते श्री नारायण आबा पाटील यांच्या जाहीर प्रवेशानिमित्त इथं हा जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्यासाठी व तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार पोचवणारे आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लोकांच्या हिमतीवर, लोकांच्या प्रेमाने, लोकांच्या साथीने आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने लढणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसंच इथं उपस्थित असणारे आणि ज्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो विचार आहे आणि जो वारसा आहे तो सक्षमपणे पुढे नेलेला आहे असे श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर साहेब, या भागाचे व महाराष्ट्राचे अधोरिक्त नेते विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, उपस्थित असणारे नारायण आबा पाटील, अभिजित आबा पाटील, तसंच अभयसिंहजी जगताप, सुभाष आबा गुळवे, वैभवराजे जगताप, मगाशी ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं असं उत्तमरावजी जानकर साहेब, संतोषजी वारे, सविताताई राजे भोसले, प्रवीणदादा गायकवाड, सुधाकर भाऊ लावण, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे या तालुक्याचे व या परिसराचे सर्व निष्ठावंत आणि स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, लहानपणीपासून मोहिते कुटुंबाचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे। माझे आजोबा कैलासवासी अप्पासाहेब पवार यांनी अकलूजच्या कारखान्यामध्ये काम केलंय। तिथं शेतकऱ्यांना न्याय मिळावं यासाठी मोहिते कुटुंब झटत होतं आणि त्यांच्याबरोबर माझे आजोबा सुद्धा तिथं काम करत होते। माझ्या वडिलांचं लहानपण अकलूजमध्ये गेलेलं आहे। माझ्या वडिलांकडनं मोहिते परिवाराबद्दल, विजयदादांबद्दल हे खूप काही मी ऐकलेलं आहे। आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी जेव्हा विजयदादा यायचे, मी भेटायचो, नमस्कार करायचो, आशीर्वाद घ्यायचो। असं वेगळं नातं पवारांचं आणि मोहितेंचं आहे। मधल्या काळात जे काही झालं ते जसं नागरिकांना आवडलं नाही आणि चुकल्यासारखं वाटत होतं तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत होतं। पण आज म्हणतो ना, जेव्हा मोहिते आणि पवार एकत्र येतात तेव्हा एक वेगळी चमक आणि धमक ही आपल्याला बघायला मिळते। हा स्टेजवर तीच चमक आणि धमक ही आपल्या सर्वांना बघायला मिळते। पवार साहेबांचं आणि सोलापूरचं फार वेगळं नातं आहे। पवार साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते तेव्हा सोलापूरची जबाबदारी ही साहेबांना दिली होती आणि त्या काळामध्ये एसटीली पवार साहेब इथं येत होते आणि इथं असणाऱ्या त्या वेळेसपासून आजपर्यंत साहेबांनी अनेक नाती जोडली। साहेबांना पहिल्यांदा जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा पहिल्यांदा पालकमंत्रीपद जर कुठल्या जिल्ह्याचं मिळालं असेल तर ते या जिल्ह्याचं, सोलापूर जिल्ह्याचं त्यावेळेस तिथं मिळत होते। साहेबांनी पूर्वीपासून माणसं जोडली, सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास तिथं संपादित केला।
सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रामाणिकपणे त्यावेळेसपासून आतापर्यंत साहेब हे प्रयत्न करत आलेत. सत्तेत असले काय नसले काय, शेवटी साहेब लोकात जातात, लोकात बसतात, लोकांशी चर्चा करतात आणि लोकांसाठी योग्य असं धोरण हे साहेब नेहमी आणताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तसं तुम्ही बघितलं तर या भागामध्ये कारखानदारी फार मोठी आहे. या भारतामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि इथं असणारा प्रत्येक कारखाना जेव्हा केव्हा अडचणीत आलाय तेव्हा त्या कारखान्याला जर कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं मदत केलेली आहे. 1972च्या दुष्काळामध्ये पवार साहेबांनी इथं लक्ष घातलं होतं. खासदार असताना सुद्धा या परिसरामध्ये लक्ष घातलं होतं. जेव्हा केव्हा दुष्काळ असेल तेव्हा लोकांना इथं मदत केली. या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी आणलेल्या योजनेतून स्पर्श केला नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही. अहो तुम्ही शेततळी घ्या, ते धोरण आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा आणलं. फळबागा रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जर मदत कुणी शेतकऱ्याला दिली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये दिली. जेव्हा उसाचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली. कांद्याचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली. दूध उत्पादक शेतकरी असेल, त्यांचे मुलं असतील, त्यांच्या शिक्षणासाठी तर पवार साहेबांनी महिला धोरणापासून SC ST समाजापर्यंत सर्व समाजासाठी जे जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो असं एक सुद्धा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये नसेल ज्याला पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं स्पर्श केला नाही. ही ताकद आदरणीय पवार साहेबांची आहे. या जिल्ह्याली या महाराष्ट्राली साहेबांवर प्रेम केलं. या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेहमी नेहमी इथे असणारी जनता पवार साहेबांबरोबर उभी राहिली. पण 2024चं इलेक्शन थोडंसं वेगळे. पवार साहेबांवर तुम्ही आहात, पवार साहेबांबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य स्वाभिमानी लोक ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत. ठीक आहे, नेते गेले गेले, पण आज या इलेक्शन मध्ये थोडासा फरक आहे की माझे काका आणि पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं असे नेते आज आपल्या बरोबर नाहीत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो, नेते जर तिकडे गेले असतील तर तुम्ही सर्वजण हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही घेणार? अहो कुठं कुठं गेलो, 20-22 सभा झाल्या या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यापासून विदर्भपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तिथं गेल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोक देतात, अहो साईडच्या काचा सुद्धा हलायला लागतात आणि दिल्ली सुद्धा तिथं हादरते. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, हे इलेक्शन तुम्ही सर्वजण ताब्यात घेणार का नाही घेणार? एवढा कमी आवाज चालला नाही, हात वर करून तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे. हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार का नाही घेणार? काय आपलं चिन्ह? नाही आवाज आला. काय चिन्ह? तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं सर्वांचं चिन्ह आहे. अहो आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक नेते सुद्धा आता पवार साहेबांना पाठिंबा तिथं देत आहेत. आज ज्यांचा इथं प्रवेश होतो नारायणाबा, ते स्वतः पैलवान आहेत. फार मोठं पैलवानकीमध्ये त्यांचं नाव होतं आणि आता खंबीरपणे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत. मी तुमच्या सर्वांच्या वतीने आबाचं या ठिकाणी स्वागत करतो. पण मी आबाला एवढंच सांगेन की आता आबा तुम्ही योग्य तालमीमध्ये आहात आणि तुमचे वस्ताद आदरणीय पवार साहेब हे काय छोटे मोठे वस्ताद नाही, फार मोठे वस्ताद आहेत. 50 वर्ष सामान्य लोकांच्या हितासाठी या वस्तादाने भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढा लढला आणि कितीही मोठी ताकद आली तरी ती ताकद या वस्तादासमोर कमी पडली. ही आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. या वस्तादाने अनेक पैलवान तयार केले. एखाद्या पैलवानाला असं वाटलं एखादी कुस्ती जिंकल्यानंतर, अरे वाह आपण लय भारी पैलवान झालो. दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं, अरे वाह अजून मोठा पैलवान आपण झालो. असे अनेक पैलवान साहेबांनी तिथं नेते म्हणून राजकीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं की चला आता वस्तादाबरोबर आपण कुस्ती करूया.
अहो त्या पैलवानांना मला सांगायचे, वस्ताद हा सोपा नसतो आणि साहेबांसारखा वस्ताद असेल तर सोपा नसतोच, कारण का वस्ताद नेहमी नेहमी शेवटचा डाव हा राखून ठेवतो. आणि या इलेक्शन मध्ये जे कोणी गद्दारी केलेले लोक आहेत, तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारांना सोडून गेलेले आहेत, त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चिटपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही, हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं. कैलासवासी गोविंद बापू पाटलांनी या परिसरासाठी खूप काही केलं. त्यांचा त्याग हा खूप मोठा होता. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कारखाना आदिनाथ कारखाना हा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मला कळलं 20 वर्ष त्यांनी चप्पल घातली नव्हती, बरोबर का नाही? आणि मग त्यांनी तो त्याग केला. तुम्ही जे सहकार्य आणि पाठिंबा दिला त्याला यश त्या काळामध्ये आलं आणि आपल्या सर्वांचा लाडका कारखाना त्यावेळेस उभा राहिला आणि पवार साहेब त्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते. होते का नव्हते? आणि मग तिथं चांदीची चप्पल ही बापूंच्या पायामध्ये आपण सर्वांनी मिळून ती घातली. आज काय त्या कारखान्याची परिस्थिती? खरं तर आबांची त्याच्यामध्ये चूक नाही, फक्त एकच आहे, चुकीच्या लोकांच्या नादी आबा लागले असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना असं वाटलं की आपला कारखाना सुरू झाला पाहिजे, आपल्याला इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून या महाराष्ट्राचं सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते मुख्यमंत्री पद आहे. आणि त्या पदाकडे त्या नेत्याकडे आबा गेले आणि त्यांनी सांगितलं की आपला कारखाना आपल्याकडे राहिला पाहिजे. पण त्या मुख्यमंत्र्याला एक खूप मोठा नेता आबांच्या संपर्कात आणलं. मला माहित नाही 2019ला आबा तुमचं तिकीट कुणी कॅन्सल केलं होतं. आणि तोच तो खेकडा, अरे नेता काय नाव त्या खेकडा नेत्याचं? काय नाव त्या नेत्याचं? तानाजी सावंत. तानाजी सावंत आले आणि आबांना म्हणले आता सीएम साहेबांनी सांगितलंय आपला कारखाना तिथं चालू होईल, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. म्हणून आबांनी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि फक्त त्यांचं स्वप्न होतं कारखाना तिथं चालू व्हावा. पण तानाजी सावंत काय सोपा माणूस आहे का? काय भाषणात बोलला होता 2019ला, अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही. तानाजी सावंत बोलला होता नव्हता? अहो काल परवाच्या एखाद्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचारही मी समोर आणला. 5,500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अँब्युलन्स मध्ये सामान्य लोक ज्या गाडीमध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचवली जातात त्या अँब्युलन्स मध्ये 5,500 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्यांचे 2 कारखाने या तालुक्यामध्ये आहेत असं मला कळते. आणि त्यांच्या मनामध्ये काय होतं की आबांना आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्याला नादी लाव आणि जो कारखाना बारामती अॅग्रोकडे जाणार होता तो जाऊन द्यायचा नाही. कारण जर बारामती अॅग्रो कारखाना इथं आला आणि भाड्यावर आदिनाथ कारखाना त्याच सन्मानाने त्यांनी तो घेतला तो चांगल्या पद्धतीने चालेल आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला तर तानाजी सावंतांचे जे प्रायव्हेट कारखाने त्या कारखान्याला सुद्धा जास्त भाव द्यावा लागेल. त्यामुळे तानाजी सावंतांनी फक्त स्वतःचा विचार केला, इथं असणाऱ्या जनतेचा आणि शेतकऱ्याचा विचार केला नाही. आम्हाला मी सांगतो, तुम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे की आपला आदिनाथ कारखाना हा चालू व्हावा, त्या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर इथं असणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कामगाराबरोबर आम्ही सुद्धा आहोत. इथं या जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे जे काय राजकारण आहे हे राजकारण काही योग्य नाही. फार वेगळ्या लेवलचं राजकारण आज झालंय. आता इथं अभिजित आबा होते, कुठे गेले मला माहित नाही, आहेत ते कदाचित बोलणार नाहीत. आता त्यांना फोन आला. काय फोन आला? की त्यांच्या कारखान्यावर पोलीस आलेत. पोलीस. मी विचारलं का पोलीस आलेत? ते म्हणले काय तुम्ही लोकांच्या बाजूली लोकांचा हिताचा निर्णय घेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर तुम्ही राहिला आणि जी भूमी पांडुरंग रायांच्या विचाराने म्हणजे अख्खा महाराष्ट्र तर पावनच आहे पण तिथं मंदिर आहे आणि तुम्ही संतांचा विचार जपत आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिला आणि सत्तेतल्या लोकांबरोबर तुम्ही नाही गेला म्हणून त्यांच्यावर आजच आत्ताच इथं कारवाई झालेली आहे.
कालच तानाजी सावंत जानकर साहेबांना भेटले आणि काय म्हणले, तुम्ही जर भाजपला आणि भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा नाही दिला तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू. आता अभिजित आबांकडे जबाबदारी 57 गावाची आहे. जानकर साहेबांच्या मतदारसंघातून ते स्वतः 1.5 लाखाची लीड तिथं देणार आहेत. त्यामुळे इथं आपली तुतारी वाजवण्यासाठी, आपला स्वाभिमान राखण्यासाठी मी तुम्हाला विचारतो, भाजप आणि जे आमच्यातले नेते आता सत्तेत गेलेत ते जर या अभिजित आबाला आणि जानकर साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर साहेब तर त्यांच्या बरोबर आहेतच, तिथली जनता सुद्धा आहे. मी तुम्हाला प्रश्न करतो, या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हा तालुका सुद्धा भक्कमपणे उभा राहणार का नाही राहणार? का एखाद्या नेत्याने भूमिका घेतली आणि ती योग्य भूमिका सामान्य लोकांसाठी असेल आणि या भाजपच्या विरोधात असेल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण शांत बसणार का? आमचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर कारवाई झाली, कारवाई होणार हे आम्हाला माहित होतं. पण माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि तीच भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. साहेबांबरोबर राहिलो, लोकांबरोबर राहिलो, विचाराबरोबर राहिलो आणि हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई केली, कारवाईला आम्ही घाबरत नाही, कारण का लहानपणीपासून एकच गोष्ट आम्ही शिकलेलो आहोत की दिल्ली समोर मराठी माणूस कधीही झुकत नाही. जे जे झुकले त्यांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 9 खासदारकीची तिकीट मिळणार होते, किती मिळाले? 2 का 4? 4 मिळाले. 2 कुटुंबातील 2 बाहेरची. पण जाऊ द्या, काय हरकत नाही. पण लोकांनी तुतारी वाजवणाऱ्याचं माणूस हे चिन्ह आणि साहेब आणि विचाराला इतकं मनावर घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी इलेक्शन हे सामान्य लोकांनी हातामध्ये घेतलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 35 खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणार. त्याच्याच बरोबर या देशामध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन होणार आहे. 4 जूनला तुम्ही टीव्ही समोर जेव्हा बसाल तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की एकटं बसू नका, 20-25 लोक घेऊन तुम्ही बसा आणि गुलाल जवळ ठेवा. माड्याचा गुलाल तर आपल्या अंगावर पडणारच आहे, पण या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आता झालेली आहे आणि 4 जूनला निकाल जेव्हा लागेल तेव्हा भाजप या देशातून हद्दपार झालेलं हे तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. मोदी साहेबांचं काही दिवसांपूर्वीचं भाषण जर तुम्ही बघितलं तर ते विकासावर बोलत होते आणि जेव्हा पहिलं सत्र हे इलेक्शनचं जेव्हा झालं, उत्तर प्रदेश असेल, वेस्ट बेंगॉल असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, तिथं त्यांना जाणवलं जे मतदान हवेवर भाजपला मिळत होतं ते आता त्यांना मिळणार नाही. त्यामुळे त्या भागामध्ये पराजय हा भाजपला दिसायला लागला. त्यामुळे मोदी साहेब जे विकासावर बोलत होते, 2 दिवसापूर्वी त्यांची सभा झाली, त्या सभेमध्ये ते आता काय बोलतात? हिंदू आणि मुस्लिमवर बोलतात. धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. मी साधा प्रश्न तुम्हा सर्वांना करतो, जर तुम्हाला कांद्याला चांगला भाव मिळाला, ऊसाला चांगला भाव मिळाला, जर दुधाला चांगला भाव मिळाला, तुमच्या मुलामुलींना हाताला चांगलं काम मिळालं, आरोग्याचे प्रश्न असेल, सामान्य लोकांचा जो कुठला प्रश्न असेल, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा, दुकानदाराचा प्रश्न असेल, जर तो सुटत असेल तर मग धर्मवाद आणि जातीवाद हा आपल्याला कशाला पाहिजे? कारण जेव्हा दंगल होते तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलांचेच डोकी फुटतात, सामान्य लोकांचीच दुकानं जळतात, घरं जळतात आणि हे जे दंगल घडवणारे लोक काय करतात ते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात. त्यामुळे ही वेळ आहे परिवर्तन घडून आणायची आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी एकत्रित एकजुटीने तिथं उभा राहण्याची आणि तुम्ही सर्वजण मनापासून तिथं एकजुटीने उभा राहाल असा विश्वास इथं व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर जाता जाता फक्त तुम्हाला 2-3 विषय या भागातले सांगतो. मकाई कारखाना आहे, मकाई कारखाना जेव्हा अडचणीत होता तेव्हा साहेबांनी मदत केली आणि बारामती अॅग्रोनी सुद्धा त्या काळामध्ये मदत केली होती. काही पैसे अजून तिथं आमचे बाकी आहेत. कुठलं कुटुंब तो कारखाना बघतं? कुठला कुटुंब ते? अहो काय सांगू त्या कुटुंबाचं, त्यांच्या वडिलांनी खूप मोठं काम केलंय, आदर आहे त्यांच्याबद्दल. पण ही पुढची पिढी खास करून जे लहान मुलगा आहे, काय नाव त्यांचं, काय नाव? त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं. प्रिन्स म्हणतात तिथं, प्रिन्स.
पण जाऊ द्या, काही झालं ते एकजुटीने आपल्याला आपल्या या चिन्हाच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहायचंय. उजनीच्या पाण्याचं नियोजन हे आपण सर्वांनी बघितले. जेव्हा केव्हा भाजप येतं सोलापूरला पाण्याची जरूरत नसताना सुद्धा तिथं पाणी सोडलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये आज आपण सर्वजण अडचणीत आलेलो आहे. अहो, काय भाजपचे नेते मला भेटतात आणि काय म्हणतात माहितीये की आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत काही टेन्शन नाही. मी म्हणलं का रे बाबा? ते म्हणतात काय आम्ही वर्षाला त्यांना 6,000 रुपये देतो. मी म्हणलं म्हणजे काय? अरे मतं विकत घेतल्यासारखंच आहे. मी शेतकऱ्यांना विचारतो, तुम्हाला जर 6,000 रुपये मिळत असतील तर तुमचं मत काय भाजपला विकत घेतलंय का? घेतलंय का? अरे तुमचा स्वाभिमान काय विकण्यासारखा आहे का आपला? अरे हे म्हणतात 6,000 दिले म्हणजे आम्ही विकत घेतलं. अहो, आमच्या कांद्याला जर 20 रुपये भाव मिळाला असता, प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये किती टन कांदा काढतो सांगा एकरी? किती टन? 15 ते 20. त्याला जर 10 रुपये मिळाले तर 1.5 लाख होतात. 20 रुपये मिळाले तरी ते 3 लाख होतात. 30 रुपये मिळाले तर 4.5 लाख रुपये होतात. अहो, आमच्या कांद्याला जर भाव दिला असता तर आम्ही लाखोत खेळलो असतो. तुम्ही 6,000 रुपये देताना आम्हाला म्हणता लय भारी. दुधाची काय परिस्थिती आज? किती भाव आहे दुधाचा? किती परवडणार का 21, 22, 23 रुपयामध्ये? हे भाजप कुणी आपला विचार करत नाही. ह्यांना फक्त नेत्याचं पडलेलं आहे आणि ह्या नेत्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की काही झालं तरी आपल्याला या मतदारसंघातून, या महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करायचं आहे. करायचं का नाही करायचं? कारण का काय नेत्यांना जेलपेक्षा भाजप बरं असं वाटतं आणि आपल्या सर्वांना काय करायचं तर भाजपला हद्दपार करायचंय. करायचं ना? मग मी जी घोषणा देतो त्याला फक्त पाठिंबा आपण सर्वांनी द्यायचा. रामकृष्ण हरी. नाही, आवाज मोठा पाहिजे. आवाज रामकृष्ण हरी. पुढून आवाज येतोय, मागून आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. आपकी बार भाजप तडीपार. आपकी बार. चला, हे तुमचं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटतंय की आपल्या तुतारी या चिन्हाला आपल्या या तालुक्यातील लोकसभेसाठी कमीत कमी 50,000ची लीड मिळेल. किती मिळेल? करमाळा तालुक्यातून या लोकसभेसाठी फक्त विधानसभा मतदारसंघ घेतला तर कमीत कमी किती लीड मिळणार? मागच्यांना विचारतो किती लीड मिळणार? 50,000 देणार का नाही देणार? अहो, हे फसव्या सरकारला घरी बसवायचं का नाही बसवायचं? अहो, समाजाला सुद्धा या सरकारने तिथं गंडवलंय. मराठा समाजाला गंडवलंय. अहो, मराठा आरक्षण जेव्हा आपल्या काळामध्ये दिलं होतं तेव्हा 16% दिलं होतं. आणि मग या एक नेता आहे, काय नेत्याचं नाव? भाजपचा फडणवीस साहेब. त्यांचा एक कार्यकर्ता आहे सदावर्ते, बरोबर ना? सदावर्ते फडणवीस साहेबांना काय म्हणतो? देव माणूस आहे आमचा, देव माणूस. अहो, फडणवीस साहेब तुमचा तो कार्यकर्ता सदावर्ते त्यावेळेस सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला होता आणि तिथं कोर्टात जाऊन आरक्षण हाणून पाडलं होतं. आता सुद्धा या सरकारने हे आरक्षण दिले. कोण गेले कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात? त्याच फडणवीस साहेबांचा हा पिट्टू. आता मग हे फडणवीस साहेब डबल भूमिका का घेतात? बारामतीला एक मोठं आंदोलन झालं होतं 2019ला 14ला. काय आंदोलन होतं ते? सामान्य लोक आपल्या हक्कासाठी, आरक्षणासाठी धनगर समाजाचे तिथं बसले होते का नव्हते? तिथं कोण येऊन भाषण केलं होतं? देवेंद्र फडणवीस साहेब येऊन काय बोलले होते? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो धनगर समाजाला. दिलं का हो? अहो, यांना काय पडलं नाही. समाजामध्ये वाद निर्माण करायचा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, बस एवढंच यांना जमतं. सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. त्यामुळे सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेऊन काय केलंय तर भाजपला हद्दपार करण्याचा निर्णय तिथं घेतलाय आणि तोच निर्णय या तालुक्यातून सुद्धा तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही कशाच्या बाबतीत काळजी करू नका. मी शेजारच्याच मतदारसंघामध्ये आहे आणि तिथून जर इथं काय मदत लागली, उद्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याच विचाराचा आमदार इथून निवडून येणार आहे. आणि ऊसाच्या बाबतीत तर काळजी करूच नका. एक सुद्धा टिपरू ठेवणार नाही. इथून या तालुक्यातून 9 लाख टन ऊस आपण काढलेला आहे
आणि याच्या पुढे अजून जर गाळायचं असेल तरी शेतकऱ्याच्या हितासाठी तो ऊस गाळेल, पण इथं शेतकऱ्याला अडचणीत येऊन देणार नाही. एवढंच इथं सांगतो. आणि तुम्ही सर्वजण भक्कमपणे आदरणीय पवार साहेबांबरोबर, मोहिते कुटुंबाबरोबर आणि तसा तुतारी वाजवलेला माणूस या चिन्हाबरोबर राहाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार रोहितदादा पवार साहेब. अतिशय अभ्यासपूर्वक भाषण आपण आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वारसदार सन्माननीय आदरणीय राजे भूषणसिंह होळकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय राजे भूषणसिंह होळकर साहेब. सर्व राष्ट्रपुरुष, महापुरुष आणि शहीद जवान यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, सर्वच मान्यवर आणि विशेष करून आमचे दोन ढाणेवाघ नारायणआबा पाटील आणि उत्तमराव जानकर. आणि हे होळकरांचे शिलेदार जिथं असतात आपल्याला माहितीये की जिथं होळकरांची सेना तिथं विजय निश्चित असतो. आणि मुळातच ज्यांच्या नावामध्ये विजय आहे असे विजयदादा आणि विजयदादांच्याच कुटुंबातले आपले उमेदवार धैर्यशील दादा यांना आपल्याला मदत करायची आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी आपल्याला एक घोषणा दिली होती की सबका साथ सबका विकास. कुणाकुणाचा विकास झाला हो मला सांगा? झाला का विकास? आता मी येताना पाहिलं तुमच्या भागाकडे येताना रस्त्यांची अवस्था काय, MIDCचे प्रश्न काय, पाण्याचे टँकर कसे रस्त्यानं जात होते. हाच का 10 वर्षातला झालेला विकास? मग या म्हणीला आपण काय म्हणायचं? सबका साथ खुद का विकास. कुणाचा विकास झाला? मोदी साहेबांचे कपडे बघा, ते कसे कसे फिरतात ते बघा. हा विकास होता का? विशेष कुठल्या उद्योगपत्यांचा विकास होता का? मला सांगा, ज्या देशामध्ये आपल्याला लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली, आज त्या देशामध्ये जवान आणि किसान दोघांची काय अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे. जवानांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आज तुमच्यामधले बरेचसे आपले सहकारी सैन्यामध्ये असतील. अग्निवीर योजना यांनी आणली. 25व्या वर्षी त्या मुलाला ते घरी बसवणार आहेत. तिथून पुढे त्याने करायचं काय? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? शेतकऱ्यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर बिकट परिस्थिती. त्यांनी घोषणा केली 6,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्षाला देऊ. अहो, एका हातानं 6,000 द्यायचे आणि GSTच्या माध्यमातून, बी बियाणाच्या किमतीच्या माध्यमातून पुन्हा ते पैसे काढून घ्यायचे. हा विकास आहे का? मला विचारायचं आहे मोदी साहेबांना की शेतकऱ्यांसाठीचा तुमचा हा विकास आहे का? तरुणांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही 20 कोटी रोजगार देऊ. तेच मोदी साहेब आज त्यांच्या भाषणातून सांगतायत की आम्ही 80 करोड लोकांच्या घरामध्ये राशन पोहोचवतोय. आता मित्रांनो, तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला राशन 5 किलो घ्यायच्या रांगेत उभं राहायचं आहे की नोकरी मिळवायच्या रांगेत उभं राहायचं आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. कशासाठी यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा? आज इथं आपण पाहतो, एखादा तरुण जर सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरायला गेला तर त्याला विचारलं जातं की बाबा तुझ्यावर गुन्हे आहेत का? पोलीस स्टेशनमधनं एक त्याचा रिपोर्ट मागवला जातो आणि जर त्याच्यावर गुन्हा असेल तर त्याला नोकरी दिली जात नाही. आणि याच सरकारमध्ये हजारो कोटींचे गुन्हे करणारे लोक आज मोठमोठ्या पदावर मंत्री होऊन बसलेले आहेत. हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? आज देशामध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की श्रीरामाचं मंदिर उभारलं, पण मला मोदी साहेबांना हे म्हणायचं आहे कि अगर आप में दम है तो काम के मुद्दे पे वोट मांगिए, राम के मुद्दे पे नहीं. जर काम केलं असेल तर कामाच्या मुद्द्यावर आपण मत मागितलं पाहिजे. एक काम आपण दाखवा जे आपण येत्या काळामध्ये इथं केलेलं आहे. आज आपल्यावर आपण एकेकाळी घोषणा देत होता, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, तरुणांना रोजगार. आज ही सगळी मंडळी कुठं आहेत? कुठं आहे स्टार्टअप इंडिया? आहे का रोजगार? आज इथं किती मुलं आहेत जे पुण्याला मुंबईला कामासाठी जातात? आलाय का तुमच्या भागामध्ये रोजगार? तुमचे खासदार जे इतके वर्ष सांगत होते आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, किती वेळेला आले तुमच्या मतदारसंघामध्ये? तुमच्या MIDCचा प्रश्न मार्गी लागला का?
तुमच्यापर्यंत रस्ते आले का? तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला का? मग नुसतं केंद्रात बसून काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि लोकांनी विश्वास ठेवायचा. आदरणीय मोदी साहेब ज्यांच्या विचारावर चालतात त्यांनी एक पुतळा उभा केला सरदार वल्लभभाई पटेलांचा. त्यात सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की ज्या देशामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य ह्याच्यापेक्षा धर्माला महत्व दिलं जातं त्या देशाचा कधीच विकास होत नाही. आणि त्याच विचारांना कुठेतरी मातीमोल करून आज मोदी साहेब आपल्याला फक्त रामाच्या नावावर इथं राजकारण करताना दिसत आहेत. कितपत योग्य आहे? आणि ज्या वेळेला देशामध्ये अशी परिस्थिती उभी राहते, महाराष्ट्र नेहमी पुढे आलेला आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आणि हा आश्वासक चेहरा महाराष्ट्रातला जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेब आहेत. आणि या पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला आपले माढ्याचे उमेदवार धैर्यशील दादा मोहितेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. धैर्यशील दादा आता इथं नाहीत, पण धैर्यशील दादांना मला हे सांगायचं आहे, धैर्यशील दादा निम्मी लढाई आज तुम्ही जिंकलेला आहात. कारण तुमच्या बरोबर आमचे 2 वाघ आहेत, नारायण आबा आणि जानकर साहेब. आणि जिथं हे 2 वाघ आहेत तिथं हा विजय निश्चित आहे. त्यामुळं आपल्याला ही निवडणूक आपल्या हक्काची आहे. आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला राशनच्या रांगेत उभं राहायचं की रोजगाराच्या, आणि ते ठरवून आपल्याला विचारपूर्वक कुठेतरी मतदान करायचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 मध्ये डोक्याला भंडारा लावून सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. काय झालं त्या आरक्षणाचं? आज इथं बरेच माझे मेंढपाळ बांधव उपस्थित आहेत. ज्यावेळेला तुम्ही बकऱ्या घेऊन चरायला जाता त्यावेळेला मारहाण होते, त्यावेळेला तुमच्या तक्रारी घेतल्या जातात का हो? गृहमंत्र्यांनी असे काय आदेश देऊन ठेवलेत का आपल्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत? परभणीतलं मी एक उदाहरण देतो. एका मेंढपाळ बांधवाने लीजवर जमीन खरेदी केली होती. लीजवर जमीन घेतली आणि तो त्याच्या जमिनीमध्ये मेंढरं चारवत होता. त्याला तिथल्या स्थानिक भाजपच्या आमदाराकडून मारहाण झाली आणि त्याला सांगितलं तुला जे काय करायचं ते कर. मग न्याय व्यवस्था जिवंत आहे की नाही? चराऊ जमिनी आमच्या हडपल्या, चराऊ जमिनींच्या वर अतिक्रमण झाली. मग या मेंढपाळांनी जायचं कुठं? चारा योजना असेल, आपल्या महामंडळाचा प्रश्न असेल, सगळ्याच गोष्टी नुसत्या वाऱ्यावर, नुसती आश्वासनं. मग अशा लोकांच्या बरोबर आपल्याला जायचं आहे की एक आश्वासक चेहरा जे तळागाळात लोकांच्या मध्ये जाऊन काम करतात अशा मंडळींच्या बरोबर जायचं आहे. हे आज आपल्याला इथं ठरवायची वेळ आलेली आहे. मी लहान होतो पण मला चांगलं आठवतंय ज्यावेळेला पवार साहेबांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं, विविध साखर कारखान्यांच्या माध्यमातून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी मिळायच्या. मोठ्या प्रमाणात त्यावेळेला साहेबांनी कर्जमाफी केलेली होती. आजची परिस्थिती काय? आज शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते, तरुणांना रोजगाराअभावी लग्न होत नाहीयेत. मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आज आपण विचार करण्याची गरज आहे आणि कुठेतरी योग्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतोय की या भूलथापांना बळी पडू नका, आश्वासनांना बळी पडू नका आणि भीती मोडून कुठेतरी लोकशाहीच्या बाजूने उभे राहा. अहो आज आदर्श घोटाळा करणारे ही सगळी नेते मंडळी या भाजपला आदर्श वाटू लागतात. अशी परिस्थिती आहे, जो येईल त्यांच्याकडे तो त्यांच्यासाठी सोन्यासारखा होतो. विरोधकांना कसं चिरडता येईल हे फक्त ते विचार करत असताना कुठेतरी लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला पवार साहेबांना बळ दिलं पाहिजे, आपल्या उमेदवारांना बळ दिलं पाहिजे. त्यामुळे मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय की या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ही लोकसभेची इलेक्शन नसून ही लोकशाहीची इलेक्शन आहे. आणि लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल, लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर आता इथं आपल्याला मोहिते पाटलांच्या बरोबर आणि आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आणि उद्या येत्या काळामध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला नारायण आबाला सुद्धा इथं आमदार करायचं आहे, पलीकडे उत्तमराव जानकरांना आमदार करायचं आहे. आणि हे तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला तुम्ही सगळेजण साहेबांना ताकद द्याल, मोहिते पाटलांना ताकद द्याल आणि त्यांच्या बरोबर उभे राहाल. मी तुम्हाला वचन देतो, तुमचे ज्या ज्या वेळेला प्रश्न येतील, तुम्हाला अडचण आली तर तुम्ही हक्कानं माझ्याजवळ या. तुमचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल. कारण ही सगळी मंडळी आपली हक्काची आहे आणि त्यांच्या पाठीशी कुठतरी आज आपण उभं राहूयात, त्यांना प्रचंड मताने विजयी करूयात.
त्यामुळे आता जोरदार सगळ्यांनी एक सोबत माझ्या बरोबर नारा द्यायचा आहे. बोला राम कृष्ण हरी, बोला राम कृष्ण हरी, भारत माता की, लोकशाही जिंदाबाद. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सन्माननीय राजे भूषणसिंहजी होळकर साहेब. यानंतर ज्या क्षणाची आपण गेल्या 2-3 तासापासून वाट पाहत आहात तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे. करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब यांचा जाहीर प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या पक्षामध्ये या ठिकाणी होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रवेशाचं या ठिकाणी कौतुक करूया. करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील, सन्माननीय रोहितदादा पवार साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. आपण सर्वांनी दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवून या प्रवेशाचं आपण सर्वजण स्वागत करूया. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सन्माननीय करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब हे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश करतायत. या प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघासाठी संभाजी ब्रिगेड यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय सचिनजी जगताप यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. त्याचबरोबर सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा यांनी देखील महाविकास आघाडी माढा मतदारसंघापुरता या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. ते गणेश मंगवडे यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. यानंतर बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेचे सन्माननीय अण्णासाहेब सुपनवर यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतोय. संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांना जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला. त्या जाहीर पाठिंब्याचं पत्र आज ते या ठिकाणी व्यासपीठावरती प्रमुख नेत्यांना या ठिकाणी देत आहेत. सन्माननीय सचिनरावजी जगताप साहेब जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, यानंतर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं गणेश मंगवडे हे पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी देत आहेत. मुस्लिम समाजाच्या वतीनं सन्माननीय उस्मान शेठ तांबोळी साहेब हे साहेबांचं या ठिकाणी पुष्पहार घालून या ठिकाणी स्वागत करतायत. यानंतर बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेचे सर्वेसर्वा सन्माननीय अण्णासाहेब सुपनवर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी आपल्या पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हातामध्ये त्या ठिकाणी देत आहेत. आज माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ व करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. व्यासपीठावरील मी सर्वांना आता विनंती करतो सर्व मान्यवरांना की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि यानंतर करमाळा तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला ते आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार नारायणआबा पाटील साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब. देशाचे नेते, तुमचे आमचे शेतकऱ्यांचे कैवारी, माजी कृषी मंत्री केंद्र, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय
विजयदादा, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रोहितदादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले साठे काका, माझे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला नेत्या आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी पवार साहेबांना थोडक्यात या तालुक्याच्या संदर्भामध्ये मी माहिती देतोय की साहेब, कुकडीचा प्रश्न आहे, हा प्रकल्प जो आहे तो करमाळा तालुक्यापासून जवळजवळ 200-250 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यातून पाणी आम्हाला देण्याचं राज्य शासनाने मान्य केलेलं आहे. ते आहे जवळजवळ 5.6 टीएमसी पाणी आणि ज्यावेळेस आवर्तनं सोडतात त्यावेळेस आमच्या तालुक्याला 500 MCFT सुद्धा पाणी मिळत नाही. या गोष्टीचा तुम्हाला विचार करून भविष्य काळामध्ये आमचं जे पाणी आहे 5.6 टीएमसी पाणी, ती उजनीच्या माध्यमातून आम्हाला उचल पाणी करून द्यावं अशी मी सर्व तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती करणार आहे. त्याचबरोबर रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही इतर 40 गावासाठी आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि त्या योजनेसाठी वाहून जाणारं पाणी जे 100-125 टीएमसी पाणी वाहून जातं, त्यावेळेस आम्हाला फक्त 4 महिने पावसाळ्याच्या काळात ते उचल पाणी करून आमच्या 40 गावांना द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो. तुम्ही जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जाणते राजे आहात, हे सर्व महाराष्ट्राला आणि आमच्या सर्व तालुक्याला माहित आहे आणि म्हणून या प्रकल्पाकडे तुम्ही लक्ष घालून आम्हाला न्याय द्याचाल अशी या ठिकाणी तुमच्या पुढे मी विनंती करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या रेल्वे पुण्यावरून सोलापूरला जातात, मुंबईवरून तुम्हाला खाली हैदराबाद चेन्नई पर्यंत जातात, त्या ज्या रेल्वे जातात त्या सुपरफास्ट जातात आणि पहिल्या ज्या गाड्या होत्या हुतात्मा एक्सप्रेस असेल, पॅसेंजर असेल, पहिली जनता असेल, ह्या गाड्या तुम्हाला सांगतो अनेक स्टेशनवर थांबत होत्या, परंतु त्या आता बंद केलेल्या असल्यामुळं सर्वसामान्याला जाणं येणं मुश्किल झालेलं आहे. त्याचबरोबर साहेब, कुस्ती क्षेत्रामध्ये आज आपण महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहात आणि मग या कुस्तीकडे जर आता सध्या पाहिलं तर डोपिंगचा प्रकार फार प्रमाणात वाढलेला आहे, स्टेरॉइडचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याच्यामुळं अनेक पैलवानांच्या तुम्हाला सांगतो जीविताला हानी झालेली, अनेक पैलवान गतप्राण त्यामध्ये झालेले आहेत आणि म्हणून ज्या वेळेस या स्पर्धा असतात महाराष्ट्र केसरीच्या, त्यावेळेस ही चाचणी होऊन जो दोषी असेल त्याच्यामध्ये त्याला सामन्यामध्ये खेळण्याची बंदी घालावी, कारण अनेक मुलं त्या स्टेरॉइडच्या व्यसनाचे आहारी गेलेले आहेत आणि या इतर ठिकाणी सुद्धा काही मुलं गावागावातली शहरातली मुलं ही स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन अतिशय हिंसक होतात आणि त्याच्यातून मारामारीचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुस्ती क्षेत्राला
पूर्वीपासूनच आमचे गुरु हरिश्चंद्र बिराजदार दीनानाथ सिंह यांच्या काळापासून तुम्ही राजाश्रय दिलेला आहे. भविष्य काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा राजाश्रय मिळावं आणि अनेकांना चांगल्या कुस्ती क्षेत्रामध्ये संधी नाव कमावण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे. पवारसाहेब, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण कृषी मंत्री असताना फळबाग रोख रक्कम अनुदान, त्याचबरोबर अवकाळी पावसातील नुकसान भरपाई, दुष्काळातील पिके गेली तरी आर्थिक मदत, ठिबक सिंचन असे अनेक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना मदत केलेली आणि म्हणून भविष्य काळामध्ये तुमच्या हातून ही आम्हाला अपेक्षा आहे की पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याला सर्वार्थाने मदत व्हावी. त्याचबरोबर उजनी धरणामध्ये प्रत्येक काठावरच्या जमिनी आणि विस्थापित झालेली गावं यांच्यावर कायमच खाली पाणी सोडताना अन्याय होतो. कसा होतो तर आमच्या शेतकऱ्यांची वीज कमी केली जाते, कधी 6 तास केली जाते, कधी 4 तास केली जाते. पाठीमागच्या काळामध्ये 4 तास केली होती. त्यावेळेस तुम्हीच स्वतः तुम्हाला सांगतो 5 तास वीज करण्याची तस्ती घेऊन तो प्रश्न मार्गी लावला होता. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे साहेब, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातनं कार्य करत असताना सर्वसामान्याची तळमळ असल्यामुळं ही सर्व तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता ही माझ्याकडे काम करते आणि त्यांच्यामुळंच आम्ही या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करतो. या ठिकाणी विजयदादांनी तुम्ही हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी मोलाचं योगदान केलेलं आहे. स्थापना जरी मोहिते पाटलांनी केली असेल या कारखान्याची, तरी सर्व तुम्हाला सांगतो काम हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. आयएम तुमच्या माध्यमातून मिळाले. ज्यावेळेस 10 कोटी रुपयाची त्रिवेणी कंपनीची ऑर्डर मिळाली होती, त्यावेळेस सुद्धा कर्मवीर गोविंद बापू पाटील आणि एमडी डांगे हे तुमच्याकडे आले होते दिल्लीत. तुम्हाला सांगतो त्यांना चेक दिला होता. हे खुद्द मला कर्मवीर बापूंनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहात म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे अतिशय अपेक्षेने हा तालुका आणि महाराष्ट्र पाहतोय आणि सगळ्यांचं तुम्ही समाधान करणारे केलेलं आहात असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज येणाऱ्या 7 तारखेला आपल्या धैर्यशील मोहिते पाटलांचं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या तुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे, आज मी राष्ट्रवादी प्रवेश केलेला आहे. सन्माननीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये रात्रंदिवस आजपर्यंत जसा तालुक्याचा विकास करीत आलोय तसा भविष्य काळात सुद्धा करणार आहे असं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि भविष्य काळामध्ये तुमचा आशीर्वाद अपेक्षित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नारायणबा पाटील साहेब. यानंतर वय वर्ष 83 असताना देखील 25 वर्षाच्या युवकासारखं पायाला बेंगरी लावून परिवर्तनासाठी संपूर्ण देश फिरणारं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. नाव काय? नितीन चोपडे. सर्वांचेच आहेत का? माझं वय का पुन्हा सांगता? मी काय म्हातारा झालो? काय बघितलं त्यांनी? असं अच्छा कार्यक्रमाला उपस्थित असलेले
या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचा विचार तुम्ही ऐकले ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, शिवस्वरी गायकवाड ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले, ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये तेव्हा सगळ्यांच्यावर काम करण्याचा निर्धार केला, ते नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुरवे, संतोष वारे, सौ सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीराम काका ठाकरे, वैभवराजे जगताप, पुष्पा तांबोळी, शिवराज जगताप, देवानंद वागल, आप्पासाहेब दांडुर्डे, अतुल पाटील असे अनेक या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय. काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतोय. उपस्थित बंधू भगिनींनो, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या विषयीनं माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील रोहित पाटील या तरुणांना ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचे कारभाराचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सचिन महादेव जगताप आणि त्यांच्या सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सोपानकर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये पाठवायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्याला तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोय. हा तालुका महाराष्ट्राचा एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की माझा इथं अधिक संबंध होता. 1972 साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती. मला आठवतं आहे की कर्नाळ्याला आल्याच्या नंतर इथे ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव जगताप आणि माळशिरस तालुक्यातून नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांचा सुसंवाद आम्हा लोकांचा असायचा. मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो. कृषी बाजार समिती आहे ही, त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं आणि नामदेव तिथं असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला. तो दुष्काळ एवढा मोठा होता की 5 लाख लोकांना रोजगार हमीवर काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं. पण
या जिल्ह्यातील नेत्याच्या मदतीनं नामदेवरावजी जगताप असतील, शंकरराव मोहिते पाटील असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, औदुंबराव पाटील असतील, अनेकांची नावं घेता येतील. या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं. मला आठवतंय की जनावरांना चारा नव्हता. जनावरांचा चारा म्हणजे फक्त उसाचं वाडं, आणि उसाचं वाडं जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला लागलेला होता. जनावर हा चारा खात नव्हते. शेवटी आपल्या लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे, दुधाच्या क्षेत्राची, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं, इतकी स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथं आम्ही चारा आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते, त्याचे काम होते, त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली. आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो. गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावराला चारा देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. का गुन्हा केला त्यांनी? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ते करणाऱ्यांच्यावर खटला भरणारे त्यावेळेचे मुख्यमंत्री आज देशाचे प्रधानमंत्री बनले.